टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 मध्ये शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी अनिवार्य असा निर्णय दिलेला आहे। सोबतच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात दिलेला आहे। या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमकं प्रकरण काय या संदर्भातली माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी घेऊया। 3 एप्रिल 2025 मध्ये पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदकडून शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली। तेव्हा ज्या शिक्षकांनी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण केली होती त्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आणि बाकीच्या 23 शिक्षकांना पदोन्नती नाकारण्यात आलेली होती। त्या पार्श्वभूमीवर 23 शिक्षक छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती की आम्हाला पदोन्नती का नाकारली। पदोन्नती का नाकारली, कारण की त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली। सोबतच छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हे सुद्धा सांगितलेले आहे की जर तुम्ही प्राथमिक शिक्षक असाल, तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पात्र नसाल तर तुम्हाला पदोन्नती देण्यात येणार नाही। प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती पाहिजे असल्यास कोणकोणते पद नाकारण्यात आलेले आहेत, तर त्यामध्ये विस्तार अधिकारी आहेत, त्यामध्ये मुख्याध्यापक आहेत, त्यामध्ये पदवीधर शिक्षक आहे। या सर्वांची पदोन्नती नाकारण्यात आलेली आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य माननीय शिक्षण संचालक शरद गोसावी साहेब यांचे एक पत्र सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत। 14 मे 2026 हे परिपत्रक आहे। उच्च न्यायालयाने कोणते मुद्दे शिक्षकांसंबंधी मांडले आहेत त्याची सुद्धा आपण माहिती घेऊया। मुद्दा क्रमांक 1, टीईटी फक्त नियुक्तीसाठी नाही तर पदोन्नतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे की शिक्षकांचा अनुभव महत्त्वाचा आहे, परंतु शिक्षकांची पात्रता सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। तिसरा मुद्दा याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की शिक्षकांचा हक्क म्हणजे पदोन्नती नाही आहे, तर शासनाच्या निकषानुसार त्यांना पदोन्नती दिल्या जाईल। चौथा मुद्दा न्यायालयाने सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी गुणवत्ताधारक शिक्षक असणे महत्त्वाचे आहे। उच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार शिक्षकांवर काय परिणाम होतील, तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की सेवा ज्येष्ठतापेक्षा आता टीईटी धारकांना जास्त महत्त्व देण्यात येईल। दुसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की तुम्ही किती सेवा केलेली आहे यापेक्षा तुम्ही टीईटी सीटीईटी पात्र आहात की नाही त्यानुसारच तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल। नमस्कार, मी गोपाल चव्हाण, तुम्ही पाहता @वेटोइन्फो हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा।